नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पालकमंत्र्यांच्या बॅनरची क्वालिटी A1 आणि रस्त्याची क्वालिटी मात्र स्पेस टेक्नॉलॉजी। आदित्य ठाकरे यांचा टोला। पालकमंत्र्यांच्या बॅनरची क्वालिटी A1 आणि रस्त्याची क्वालिटी मात्र स्पेस टेक्नॉलॉजी बॅनर सारखेच गुळगुळीत रस्तेही करण्याकरता लक्ष घालावा असा टोला यावेळी आदित्य ठाकरे यांनी लगावला। मागील 16 वर्षांपासून कोट्यवधी रुपये खर्च करून काम सुरू असून आजही अपूर्ण अवस्थेत असलेल्या मुंबई गोवा महामार्गाची पाहणी युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे व माजी खासदार विनायक राऊत यांनी बुधवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी केली। यावेळी मुंबई गोवा महामार्गाच्या एकूण कामाचा दर्जा, नियोजनातील त्रुटी, धोकादायक पूल, अपुरे क्रॉसिंग, बायपास व सर्व्हिस रोडची दुरावस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेकडे झालेले दुर्लक्ष यांचा प्रत्यक्ष आढावा यावेळी घेण्यात आला। रस्त्यांवरील खड्डे, अंडरपासमध्ये घाणीचे साम्राज्य, दर्जेहीन काम व 17 वर्ष काम करूनही पूर्ण न झालेल्या या महामार्गाची आठवण सत्ताधाऱ्यांना फक्त गणपतीतच येते। गणपती आले की ठराविक मंत्री पाहणी करून मुंबई गोवा महामार्ग दुरुस्तीची वल्गना करतात, त्यानंतर तात्पुरती डागडुगी करण्यात येते, परंतु पुन्हा परिस्थिती जैसे थे। डोलवी येथे ग्रामस्थांना अंडरपास तयार करण्यात आला आहे। येथे गुडघाभर पाणी साचले आहे, त्यात मासे पोहत आहेत, तर वाशी नाका येथे अंडरपास नसल्याने अनेक अपघात होत असल्याची समस्या ग्रामस्थांनी आदित्य ठाकरेंसमोर मांडली। यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख अविनाश म्हात्रे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका दीपश्री पोटफोडे, दर्शना जवके, महानंदा तांडेल, जिल्हा समन्वयक नरेश गावंड, पेन तालुका प्रमुख समीर म्हात्रे, अलिबाग तालुका प्रमुख शंकर गुरव भाई तडवे, उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर, सुधागड तालुका प्रमुख नंदू सुतार, जिल्हा सल्लागार सतीश पाटील, संदीप पालकर, माजी तालुका प्रमुख जगदीश ठाकूर, पेन शहर प्रमुख सुहास पाटील, पाली शहर प्रमुख विद्येश आचार्य, नागोटणे उपशहर प्रमुख मिस्त्री भगवान पाटील, राजू पाटील, वसंत म्हात्रे, उपतालुका प्रमुख चेतन मोकल, संतोष पाटील, युवा सेनेचे उपजिल्हाधिकारी निलेश म्हात्रे, तालुका अधिकारी योगेश पाटील, अल्पसंख्याक प्रमुख असद अली अखवारे, समीर साठी, विजय पाटील, जीवन पाटील, बाळू पाटील, विनोद म्हात्रे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने हजर होते। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी धर्मेंद्र प्रधान, पेन। स्पेस टेक्नॉलॉजीने हा पूल बांधलेला आहे आणि काही दिवसापूर्वी याचं उद्घाटन झालं। स्थानिक लोकांनी काही इथे गडबड आहे, थोडी फट होते आहे, बाजूची जी भिंत आहे ती देखील तेवढी काही चांगली वाटत नाही असं सांगितल्यानंतर NHAIच्या स्वतःच्या लोकांनी परत ऑडिट केला आणि परत हा पूल आता बंद झालेला आहे। हे मुंबई गोवा महामार्गावर आहे, नॅशनल हायवे अथॉरिटीचं काम आहे आणि आपण पाहतोय की ठिकठिकाणी असेच रस्ते अनेक ठिकाणी, काही ठिकाणी आपण पाहतोय खड्डे झालेले आहेत। मग असं टनल पाहिलं आपण, त्या टनलमध्ये पाणी आणि मासे यायला लागलेले आहेत आणि कुठे अतिशयोक्ती करत नाही, मासे देखील आपल्याला दिसले। आणि आता हा पूल किती दिवसापूर्वी उद्घाटन झाल्याचं? 8 दिवसच झालं उद्घाटन झालं, 8 दिवसांनी पूर्ण बंद केलं। ऐकलं? ही हालत आहे मुंबई गोवा महामार्गाची। गेले 10 वर्ष आम्ही ऐकतो की प्रत्येक गणपतीच्या आधी हा आता रस्ता होणार होणार होणार। काही ठराविक मंत्री येतात, पाणी करतात, मग PWD वाले येतात, NHAI वाले येतात, डागडुजी करतात आणि रस्ता हा असाच राहतो। त्याच्या खालचा जर रस्ता पाहिला तर तेवढाच भयानक आहे। आणि ज्या पुलावर आपण आता उभे आहोत तिथे थोडं पलीकडे पालकमंत्री झालेत म्हणून चांगले फटाफट बॅनर लागले। बॅनरची क्वालिटी A1, रस्त्याची क्वालिटी स्पेस टेक्नॉलॉजी। टनेलच्या तिथे आधी तुम्ही एक दुबईचा उल्लेख केला, काय रस्ते बनवायला असं ऐकलं आम्ही। ते जे टनल केलेलं आहे, मी ते जे टनल केलेलं आहे आपण पाहिलं असेल तर टनलमध्ये आता पाणी आहे। टनल म्हणजे अंडरपास केलं, तिकडून ग्रामस्थ दुसऱ्या बाजूला जातात, लहान मुलं शाळेत जातात, अनेक लोक तो अंडरपास वापरतात। गुडघ्यापर्यंत पाणी होतं, तुम्ही आम्ही दोघांनी पाहिलं आणि तर मासे दिसतात त्या अंडरपासमध्ये। आज उल्वेमधील एका कंत्राटदाराने आत्महत्या केलेली आहे। आपल्याला आम्ही हे अनेक दिवस सांगतोय, गेले 1.5-2 वर्ष सांगतोय की अनेक बिलं ही थकीत आहेत। कंत्राटदार जे जेन्युइन काम करतात त्यांची बिलं थकीत असतात। जे कंत्राटदार मंत्र्यांच्या खिशाचे खड्डे भरतात त्यांची बिलं बरोबर सोडली जातात। मंत्री दौरे करतात रायगड मधले सगळे, अगदी भरत शेठ असतील किंवा आदिती असतील, कसं बघताय दौऱ्याकडे रस्त्याची अवस्था? काय घराघरा फिरल्यानंतर रात्री पाठदुखीसाठी काय वापरतात हे विचारत, कारण हेच सगळ्यांना आता दिलं पाहिजे।
एवढा भयानक रस्ता असताना मंत्र्यांनी दौरे करून काय उपयोग आहे? बाहेर तरी बघा काय चाललंय. रस्त्यावरती खड्डे प्रचंड आहेत आणि टोल काय बसवलेला आहे. ज्यांचे पोस्टर लागले ते बघा काय जबरदस्त क्वालिटीचे आहेत. तसे क्वालिटीचे रस्ते कधी बनणार? नाही, रस्त्याचं काम अपूर्ण आहे, टोल बसवलेला आहे. त्यांना मिळालंय पण आता त्यांची हवाच काढली गेली कारण आता- 30% निधी आता पालकमंत्र्यांच्या त्यांच्यात अखत्यारीत हवा कधीच नव्हती. पण म्हणजे कुठून यायची ते तुम्हाला माहिती. पण महत्वाची गोष्ट ही आहे की आपण पाहिलं असेल जे आता पालकमंत्री पदावरनं 2-2.25 वर्ष भांडण चालू होतं, त्याच्या आधी 4 वर्ष म्हणजे 2 वर्ष भांडण चालू होतं. भांडतात पालकमंत्री पदावरनं, भांडतात गाडीवरनं, भांडतात बंगल्यावरनं. पण ह्याच्यावरनं कोण आवाज उठवणार? आता बाकीची ज्या समिती आहेत त्याच्यावरनं भांडणं सुरू होतील.